साहेब 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 काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे नेत्रा. आई उठली असेल ना, तिला औषधं द्यायची आहेत. कॉफी आणली, कॉफी तर घेऊन जा. नाही, कॉफी राहू दे, मी घेईन नंतर. ब्रो ब्रो हे बघ काय सापडलं. आईची पर्स आणि हो, मामाची पर्स आणि मोबाईल बाहेर सापडला. बाहेर म्हणजे कुठे? आपल्या लॉन मध्ये. लास्ट टाइम जिथे मामा तुला बेशुद्ध सापडली होती बघ, तिथेच. ब्रो हे काय सुरू आहे सगळं? मला खूप टेन्शन येते. मला रात्रभर झोप सुद्धा नाही लागली. मामा ओके आहे ना? रिलॅक्स, काही होणार नाही आईला. मी आहोत ना. मी थांबू का मामाजवळ? हा, मी थांबेन. तन्मय, त्याची काही गरज नाहीये. तुझी एक्झाम सुरू आहे ना, तू अभ्यासावर लक्ष दे. जा, क्लासला जायचं असेल ना तुला. हा विरोचक गुलामाला मृत्यूची शिक्षा देणार. तर जाऊन सांग की मी नाटक करते. त्याने मला विचारलं तर मी हेच सांगणार की विरोचक माझ्या हात जो आहे ना, तो हे करून घेतोय माझ्याकडून. कोणती तरी नकारात्मक शक्ती त्यांना त्रास देते. त्रिनयनेच्या लेकींनो, मृत्यूचं तांडव सुरू झालंय. मी रुपाली म्हात्रे आहे. जे घडवायचंय तेच मी बोलते आणि मी जे बोलते ते घडवतेच. नेत्रा, मी आईला उठवतो. रुपाली बाई साहेबांना विरोचक पर्स आणि मोबाईल सकट घेऊन गेला होता. हे आता काय नवीन नाटक करतायत त्या? हे विरोचका, मी आपल्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. हे युद्ध लढायला आणि जिंकायला मी आपली सेवक उत्सुक आहे. मला आपल्याला विजय मिळवून द्यायचा आहे. मी अनेक युग वाट पाहिली आहे. मी कित्येक योन्यांमध्ये भटकले, परंतु आज या कलियुगात सगळं काही व्यवस्थित जुळून आलंय. ही सर्पयोनी, विरोचकाशी भेट आणि माझा सूड. आदेश द्या. देवी आईचा उदो उदो, देवी आईचा. अरे हा काय अनर्थ ओढवला. देवी आईनं पाठ फिरवली आहे गावाकडं. अनर्थ झालाय.
देवी आईनं पाठ फिरवली गावाकडं. अरे अनर्थ उडवले गावकऱ्यानं. देवी आईने पाठ फिरवली गावाकडं. गावाकडं पाठ फिरवली. आई, आई तू पडून राहा. तू उठू नकोस. आई, सावकाश सावकाश. काय झालं? तुम्ही सगळे असे आई, आम्हाला जाणून घ्यायचंय काल एक्झॅक्टली काय झालं तुझ्या बरोबर. म्हणजे हे हे तुझी पर्स मोबाईल लॉन मध्ये सापडलं. आई प्लीज सांग शांतपणे आम्हाला काय झालं नक्की तुझ्या बरोबर काल. ते खूप भयानक होतं ते सगळं. मला राक्षस मला खिडकीतून बाहेर घेऊन गेला आधी. तो राक्षस मी खिडकीतून खाली गेले होते. खाली कशी जाईन मी? मला काही कळलंच नाही मी काय होतंय काय चाललंय. मग तिथून तो मला एका ठिकाणी घेऊन गेला. मला माहित नाही ती जागा काय होती, ती कुठली होती, पण ती आपल्या घराजवळच होती आधी. पण मग तिथे काय घडलं? तो मला कुठेतरी घेऊन गेला आणि वाटत होतं की खोल पाताळात गाडतोय मला तो. पण बाईसाहेब, विरोचक तुम्हाला मोबाईल आणि पर्स सकट कसा घेऊन गेला? आत्ता आलं लक्षात. मला घेरण्यासाठी चाललंय हे सगळं. आता बघाच आता कोण कोणाला घेरतंय. आई, मला पण तोच प्रश्न पडलाय. म्हणजे तो राक्षस तुला इथून घेऊन गेला, मग तुझी पर्स तुझा फोन तुझ्याकडे कसा आला? आई, हे बघा ती इथे झोपले होते मी. तो राक्षस आला, मला धक्का मारला, मला इथे पाडलं. मी बराच वेळ खाली पडून होते आधी. तेवढ्यात मला वाटतं नेत्रा किंवा तू कोणीतरी मला हाका मारत होतं, मला आवाज येत होता. पण मी लक्ष दिलं नाही, कारण मला तुम्हाला दोघांना त्या राक्षसासमोर न्यायचं नव्हतं. म्हणून मी शांत राहिले. मला कळत नव्हतं काय करायचं ते. मग मी मेसेज केला होता. हो, तुझा आला होता मेसेज. मग मी पडून होते. मला कळत नव्हतं मी काय करू.
मग थोड्या वेळाने मला बरं वाटायला लागलं. आधी मला भूक पण लागली होती खूप. मग मी बघितलं आजूबाजूला राक्षस नाहीये. मग माझ्या डोक्यात आलं की या राक्षसापासून सुटका करून घेतली पाहिजे, याची पीडा टळली पाहिजे. म्हणून मी ठरवलं की तेवढंच जायचंय. मी ही इथेच पर्स होती, ती पर्स उचलली. मोबाईल माझा इकडे होता. मोबाईल घेतला मी आणि मी दारापाशी गेले. आधी मी दार उघडणार तेवढं काय झालं मला काही कळलंच नाही. आणि मी इथे होते, इथे खिडकीजवळ होते मी आधी. असं कसं होईल? हो असंच झालं. मी खरंच सांगते, मी इथे खिडकीजवळ आले होते. मला कळलं नाही मध्ये काय झालं. इथून मला तो राक्षस घेऊन गेला. मला कुठे घेऊन गेला मला जागा पण नाही माहिती. खड्डा होता आणि तो खड्डा खोल जात होता आधी, खूप खोल. पण त्या खड्ड्यातून मला आपलं घर दिसत होतं. मी घराजवळच होते कुठेतरी. तेवढ्यात माझा फोन वाजला. मी केला होता तुला फोन, तू फोन उचललास, काहीतरी बोललीस आणि कट झाला परत फोन. मी फोन उचलला. मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात वार झाला माझ्या वाणीवर. मी पहिला वार चुकवला आधी. आई, दुसरा वार या हाताने थांबवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या हाताला खूप लागला आधी. मला खूप भीती वाटते आधी. हे कधी संपणार आहे? मला खरंच खूप भीती वाटते. तुझ्या आईला वाचव. आई तू शांत हो. तू आधी बस इथे बस. शांत हो. पाणी घे. पाणी घे. मला भीती वाटते आधी. हे थांबायला मला सोडवण्यातलं. आई तुला काही होणार नाही. आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. हा, आणि तू इथे तुझ्या घरात आहेस. अजिबात घाबरू नकोस, तुला काही होणार नाही. हं? मी आले जरा. हा बा बोला. नेत्रा, बाळा हे काय केलं ग तुम्ही? काय झालं आबा? मला खरं खरं सांग, तुम्ही दोघी देवी आईच्या देवळात येऊन गेलात ना? नाही. अगं पण तू तर म्हणाली होतीस की देवी आईच्या देवळात येणार आहात म्हणून. हो पण आम्ही नाहीच आलो बाबूशीत. काय नाही आलात? मग हा अनर्थ कसा घडला? आबा नक्की काय झालंय मला नीट सांगा. देवी आईचा कोप झालाय नेत्रा. देवी आईची मूर्ती कुणीतरी हलवलीये. देवी आईच्या मूर्तीची आपल्या गावाकडे पाठ झाली. हा खूप मोठा अनर्थ झालाय ग नेत्रा. याचे महाभयंकर परिणाम आपल्या सगळ्यांनाच आता भोगावे लागतील. आधी सगळं ठीक होईल ना रे? आई सगळं नीट होईल. पण आता तू जास्तीत जास्त आराम करायचा आहेस फक्त. तू 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 थांबतोस का माझ्या बरोबर प्लीज? म्हणजे काही वाईट घडणारच नाही. तू थांब ना प्लीज. अद्वैत, तू जा, तुला काम असतील ना. मी थांबतो रुपाली बरोबर.
काय ग आधी आई हे बघ काही होणार नाहीये तुला, तू अजिबात घाबरू नकोस. आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. हं? बाबा तुम्हाला काही वाटलं तरी लगेच फोन करा मला. इंद्राणी मॅडम, तुम्ही तुमच्या त्रिनयना देवीला सांगा ना, तिला म्हणावं मला सोडव यातून, त्रास होतोय मला खूप, प्लीज सोडव. आई सगळं व्यवस्थित होईल. येऊ मी. बिंडोक राजाध्यक्ष. नाही, मी तुला बिंडोक म्हणते, पण खरंच तुझ्या हिमतीची दाद द्यायला हवी रे. नाही, राक्षसाबरोबर राहतोयस म्हणून म्हटलं. खूप भयानक आहे हा राक्षस, खूप भयानक दिसतो खरंच. एक दिवस खरं रूप दाखवेन तुला, नक्कीच. तूही रुपालीजवळ एकटा जाऊ नकोस, आणि शेखरही रुपालीजवळ एकटेच असतात, त्यांनीही काळजी घ्यायला हवी. मित्र काय झालं मित्र, तू एवढे अपसेट काय आहेस? आणि कोणाचा फोन आला होता? आबा, काय झालं? देवीच्या देवळात खूप मोठा अनर्थ झाला. पण झालंय काय? देवीची मूर्ती पाठ करून उभी आहे. पाठ करून उभी आहे म्हणजे? आणि काय म्हणजे कशामुळे झालंय? हा का रे का? हो, मला थोडा लेट झालाय पण मी निघतोय. नाही नाही, तुम्ही थांबवून ठेवा त्यांना साईडवर. हो हो, निघतो साहेब. साहेब, तुम्हाला कामावर जावं लागतं ना, तुम्ही जात, उशीर होईल तुम्हाला. मी तुम्हाला नाश्ता देते, चला. नाही नेत्रा, तेवढा सुद्धा वेळ नाहीये माझ्याकडे. क्लायंट येऊन थांबलेत साईटवर. तुम्ही प्लीज आईची काळजी घ्याल आणि थोड्या वेळाने जाऊन बघाल तिच्याकडे. हो, आम्ही घेतो काळजी रुपालीबाई साहेबांची. आता तर त्यांना खूपच जपावं लागणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा. नेत्राई जे काही सांगते त्यावरून हे क्लिअर होतंय की आई खरं बोलते. काय मला तुम्हा दोघींना क्लिअर सांगायचंय की मी अजूनही न्यूट्रल आहे. म्हणजे आईने सांगितलेल्या गोष्टीनंतर सगळा सिक्वेन्स डोळ्यासमोर उभा राहिला माझ्या. म्हणजे तिचं गायब होणं, तिच्या हातावरची जखम, लॉन मध्ये तिचा फोन आणि पर्स सापडणं. एनिवे, मला आता उशीर होतोय.
मी निघतोय, पण मी संध्याकाळी डॉक्टरांना पाठवेन, ते परत एकदा चेक करतील आईला. मी आलो चेंज करू.